मंडळी राम राम. काय चाललं तुम्ही मला सकाळी ना 7:30 वाजेल तस आणि मी येलचे आपला वरला मळामा. वरला मळामा कसा आले तर पाणी भर आले म्हणजे आई वावर वलवीर नो आ ठिकाणी गहू टाकी देत म्हणतं. या 2 मळ्या उरेल होत्यात मस्तपैकी. एव्हा तोर होती, तोर मस्त तण होतं. मी म्हटलं तण उतरी जाई चांगला अजून आणि गवले वलवीलाच वावर लागस असे बी. म्हटलं ते वलवीस काढूच चला. दोन्ही मळ्या वलवाय घ्यात. मग मी वणू घरकडे निघलो तर मग घरकडे रस्ता मग आपला शेत महेश दादानं लागत सर्व्हिस स्टेशन. महेश दादा काय ना महेश दादा म्हणतं देरबो म्हटलं आपली गाडीला पाणी मारी जरासं बलती खकाट आणि उई जायलो ती गाडी कधी नाही. महेश दादानं बी वावर तयार शे आता. महेश दादानं बी कांद यंदा लेट असे वाटतं. आणि महेश दादानं पवन सोत सर्व्हिस स्टेशन. महेश दादाने एकदम बारीक निरीक पाणी मारी गेलं ना पद्धतशीर. मग मी डायरेक्ट घरी लागू. मंडळी सकाळी 10 वाजेल होतात आणि माणसं येणार होतात कांदा खांडाले. त्यासले बी अजून टाईम होता. आता वडील त्या बसेल होतात सकाळी माणसांनी वाट पाहत. मग मी काय आंघोळ बिंगोळ करी गेली मस्त आणि सूर्यदेवानं दर्शन तर सकाळचं चालूच होतं. आणि मग निघणू आपलं दुकानकडे रुटीन प्रमाणे. चला आहे दे व्हिडिओ काढायचा. या रस्ताच ना काम कधी होती तो हो वैताग कोणा या रस्ता असले पुरं गाव जाम करीत यायचे या रस्तासमुळे. जटे 2 मिनटं लागायला पाहिजे गावात येवाले तर ते जवळपास 15 मिनटं लागे जास. मंडळी या रस्ता इतका खराब शेत गाड्या बी खराब होई राहिल्या. लवकर करा गडाव हे काम. हे पाहते एक साईड ना रस्ता होई जायची एक साईड ना भला दैडावे घ्यात. पण ते बरंच आहे एकदाशी पिकअप घेतात यासने बी. नाही तर रस्ता डायरेक्ट म्हणजे एकदम बेकार काम घेतं. महिनाभर सण करणं पडे की अशी वाटच माले. मग काय मी दुकान निघाली मग लागू डायरेक्ट ना दुकानात पोची गो. मग काय आले आहो भाऊ सकाळी लागा ना मस्त सकाळी ना फ्रेश वातावरण एकदम भारी वाटत ना मंडळी. चाल मग वाजाड करा भाऊ जरासं ऐकू दे. मग थोडा टाइम या आपला मित्र येलो होता जितू राणा त्यासनं थोडं काम होतं. मग त्यासनी डायलॉग मारत ना 2-4 मग काय विषय नहीं त्यासनं डायलॉगले. नमस्कार दैवर सज्जनों, ये हमारे परम आदरणीय मित्र है रोशन जी. बहुत ही अच्छा ब्लॉग बनाते हैं. हाँ तनी भैया सपोर्ट कीजिए. हाँ मातृभाषा जो होती है वो हमारी एकमेव जो बागलान की भाषा है. जैसे हिंदी हमारी मातृभाषा है. मी आयरा निमच बोलत नाही तुम्ही मंचात भाग होणे एवढा हिंदी पिकी रहे भाषा मग आपली गावठी भाषा. तर आपली मातृभाषाची आयराणी आणि ते आयराणी मग कोणीतरी एक वेगळं कार्य आणि आपलं मनोरंजन करत आहे ना. आणि बागलाण तालुक्यामध्ये विविध घडामोडी त्यांना माध्यमातून तो लोक दाखल आहे ना. तर नुसतं ब्लॉग पाहू नका तर फॉलो बी करा शेअर बी करा. हां आपला बागलाण तालुक्याना एक आयराणी भाऊ त्याला पुढे करा ना काम आपली जबाबदारी आहे. त्यांना मग सपोर्ट करा पूर्ण त्याला. मग काय थोडा टाइम आपल्याकडे एक मोबाईल व ना सॅमसंग ना. आणि आता आपला पक्का भाऊ जरा टेन्शन मग बसेल होता डोकं खाजरत. पैसाच नाही टेन्शन बाकी काही नाही धंदा पाणी जरासा स्लॅक्शेतच. मग आऊ सॅमसंग ना मोबाईल ना डिस्प्ले जायला होता त्यांना टचपॅड काम करी नाही राहिलं. मग मी खोली काढावं. मग खोली काढल्यानंतर चेक केले तर मग यांना डिस्प्ले मजारला आणि त्यांना PCP बोर्ड आणि आयची प्लेटशी यांना खाल त्यांनावाला सेन्सर IC म्हणजे टचपॅड ना ICS तो रिपेअर करणार होता. पण आपला हॉट गन कधी खराब झाला होता मित्रो.
मग मी PCP बोर्ड उचला आणि शेजारात आपला दोस्तच आहे लक्की मोबाईलवाला लक्की भाऊ. मग निघू लक्की भाऊकडे, तो हॉटगनचे लक्की भाऊकडे जाईन. मग त्या हॉटगनवर त्यांना हॉटगनवर आपण त्या आयशीनं काम करी घेऊत म्हणतो. मी निघू ना बागे जरासा, मग पाय उचलत तर जरासा. मग आता आपला आबा पाटील बी येलो होता, पक्का भाऊ बी होता तरी उभा. ओके सांग ना मग बोलून जाते लकीकडे. लके PCP बोर्डचं काम आहे भाऊ. मग लक्की म्हणे या ना सर म्हणे, आपलं दुकानचे ना म्हणे, बसा ना म्हणे कसका बन. मग मी बी कसका बन मांडी मोडी बटून आता ते खुर्चीवर. लक्की माले सरच म्हणस, कारण मी जवळपास 100-150 पोऱ्या शिकाळ्याच्यात मोबाईल रिपेरिंगले. त्यात लकीले बी कधी कधी टिप्स देत राहू. या भाऊनं बी मोबाईल रिपेरिंग स्पेशल असे आपल्यासारखं. पाव जो म्हणा आताचे याला हॉटगन म्हणतोस मित्रो. आणि या हॉटगन गाईज मग ते आयशी ना कामं होतच जास्त करीस. तो नेमका जळी घ्या म्हणावाला, 2 दिवस पशी प्रॉब्लेम येईलचे. राग तो नाही ऐकून पोटा होता दिला तरी हवी पुढेच 1 दिवसात 5 मार बोलले. एका दिवसात 5 मार बोलणार. काय चाललं? काय नाही, यात्रा नंद नाही. हा किती वेळा लकी भाऊ? 2 मिनिटं. साईड भेटेल का थोडी फार? काय चालू मोबाईल भेटेल का असं? हे पण असतो अर्धा 1 तास. आपला मित्र शेत लकी भाऊ द्या. या बी एकदम सुंदर कारागीर शेत, A1 क्वालिटी ना कारागीर. त्या विषय नाही बाय तुम्ही सर त्यांना क्षेत्र काय म्हणते करष्ठान आहे त्या भाऊ ना. करष्ठानचे आपलं करष्ठान तिकडे मला अहो हॉटगन करावं या. मग माले मला भाऊ मदत येणं पडत, मदत कर रे माले, मी मदत कर रे दादा बोलला बोलला ते. मग मोबाईल रिपेअर होई घ्या. मग मी म्हणा दुकान मग बटू. मग आटे आपला आसिफ दादा ते येलो होतात ना, आसिफ दादा त्यासले नातू आहे ना, मग त्या बी पार्टीनं चावळी राहतात ना. आपलं पार्टी 8 दिवसात दूध आपले 4-5 जण तुम्ही किरण काळे भाऊ, पक्का भाऊ, जिजबो बोलव का कोणता नाही तिने बाई ना थूक असतो खायला. नाही 4 जण भाऊ. मग काय करते फोन हो ना करना म्हणे भाऊ किरण काका आटे ड्युट्या बोलील कार्यक्रमचे म्हणे तुमले जानच पडे म्हणे. मग म्हटलं पका भाऊले विचारी की चालताच का म्हटलं तुम्ही बी ड्युट्या बोलल्या काय चला म्हटलं. मग आधी आणि दुपारना 1:30 वाजे जायला होतात, बुक बी लागी जायला होती कचका पण. मग आम्ही निघणूच बागशी रस्ता जरी बागशी रस्ता इतका भारी डेव्हलप होईल ना दिवसेंदिवस. एकदम स्टँडर्ड एरिया तयार होई ना. कार्य बानुबाई मा सांगा आमले. मग आता विचारी पानं पडे तटे बानुबाई मा कार्यक्रमचे का कुठेचे असे. आज लग्न बी बोलताच येतस. हाय पहाटे जय मल्हार मजा लग्न शे जबरदस्त गर्दी शे एकदम. चालाले वाट नाही ना, हे एकदम बेकार काम छे ना भाऊ. मग का जय मल्हार ओलांड का डायरेक्ट बानुबाईच ना ही लागूत ना. मग बानुबाईवर आम्ही बी
भानुबाई ड्युट्या बुदल्या जोरात. मग पक्का भाऊनी गाडी लाई किती ना लगेच. किरण दादांचाच कार्यक्रम आहे. मग आम्ही मजार घुसलोत ना. कार्यक्रम मजार बाजी ना. वास तर इतका क्वालिटी नाही राहता ना, एकदम जबरदस्त ना. मग किरण काका त्यात तेच उभा होतात. मग किरण काका त्यासली भेटी घेतात डायरेक्ट. मग आम्ही मजार इसन खुर्चीवर बसलो. तटून पाय वहिनी त्या काही काकून त्या बसेल होत्या तिकडे 22 मा लेडीज मा. आणि इकडे मस्त पंक्ती चालू होत्या. आम्ही बसलोत मग गंमत पाहत कोण येलचे कोण नाही. कार्यक्रम नेमकाच होता त्यानं. मग बाजी बी बोलती क्वालिटी नाही होती. या आपला किरण काकान त्या यसना चिरंजीवनं लग्नाचे इथे. मग आम्ही बटीच घेतो ना. मग डायरेक्ट काला मोडा ना कचका बन. मग पक्का बॉल म्हणतं दाबी हाना बघा लाजान बिजान नाही म्हणतं. आपलं करणं कार्यचे बरोबर म्हणतं. पक्का भाऊ म्हणे काय विषय नाही नाना म्हणे. बरं म्हटलं आपला चुलत भाऊन त्या इथे तिनू दादा त्या इकडे मस्त भाजी शिजी राहिनी भाकरी वही राहण्यात एकदम कचका बनना. मंडळी काही म्हणा ड्युट्या बुदलीच नाही भाजीच बोलती क्वालिटी नाही राहतो. चौथा बोकड्या एक डेग माशीच ना. म्हणजे मी डायरेक्ट वरून 2-4 पीस वाकडेच घेतात ना पटकशी म्हणतो. मी एकदम बारी ना. मग शेजार मागे जगदीश भाऊनी पाय जगदीश भाऊ ही लागा रोशन दादा बागे बागे होऊ द्या म्हणे. काय अडचण नाही जगदीश भाऊ म्हटलं. एकदम बारी होई म्हटलं जेवण. मग काय तू कामं चालूच आहेत भाऊ म्हणतो. मला आला शेती बी पानन दुकान बी पानन सरस पानं पडत भाऊ म्हणतो. आले इकडे लेडीज बसेल होत्यात इकडे जेंट्स. मग इकडे पाया मी ते म्हटलं इकडे आई साहेब काही वहिनी त्या बसेल होत्यात. त्यासले मी उभं राहीन शूट काढा ते. मग त्या हसा लागात. पक्का बावली म्हणते गंजे गडा भाऊ म्हणतं आते जरा रसा पिऊ दे माले बोलता क्वालिटी ना रसा शे भाऊ म्हणतं. आणि भाजी खरंच बोलती कांदानी होती मंडळी. आजूबाजूना जरा उठी घ्या तरी आम्ही 4-5 प्लेटा डायरेक्ट रसा वाकडा ना. मग आईले म्हणतो ना काय विषय नाही भाऊ म्हणतं दादा भाऊ जो जता पतच कासूत म्हणतं आम्ही. आज पक्का भाऊ तर निष्ठा वरमाडी राहता ना भाऊ. मग जेवण होईना आमनं. मग आत धुवायला निघडून ना आम्ही. आत बी दोई गेला या आमना लहान चुलता तिकडे आमना सर्वात मोठा भाऊ. या आमना आता बच्चू तात्यान त्या उभा होतात. मग गमत पाय गेली जराशी जेवण बिवण वगैरे. तर मग दुकानात फोनही राहतात आपली वहिनी त्यासना जेवण चालूच होतात. त्या आमनापेक्षा लेट बसेल होतात. मग काय किरण काका त्यासले बाय कर दिलं उभं राहता कधी पक्का भाऊ ना मोबाईल नेमका बाजी मा पडी घेता जरासा. तो डायरेक्ट तेल कुछ घेत्या ना डिस्प्ले मधार. बाहेर निघून तो बाहेर आपला येईन त्या उभा होतात. येईन त्या म्हणजे जिगर माणूस आपला एकदम बारी. का हो
मग काय पक्का भाऊ गाडीवर बटा ना गाडी चालू काही अहो पाव मोबाईल तेल मापडी जायला होता याई मंडळी तुमले आज ना ब्लॉग कसं काय वाटणार जर आज ना ब्लॉग तुमले आवडना होई तर नवीन वच्यात आपल्या चॅनलवर तर चॅनलले मस्तपैकी सबस्क्राईब करी घ्या आणि चॅनलले लाईक करा लाईक केल्यामुळे जास्त आपला तालुकामा पसराचा व्हिडिओ आई लगन बी आवराय गे मस्तपैकी आणि एखादी मस्त कमेंट बिमेंट टाका तुमले जो व्हिडिओ आवडना होई तर चालय मग मंडळी राम राम.